राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्रालयातून एकाच दिवशी दिलेल्या ऑर्डरवर दररोज नवीन गौप्यस्फोट होताना पाहायला मिळतात। परभणीमध्ये आता एक नवीन घोटाळा उघडकीस आला। इथल्या भवानी एंटरप्राइजेस कंपनीला 1,80,62,000ची चटई खरेदी करण्याची ऑर्डर दिली खरी, पण ही कंपनी 2 वर्षांपासून बंद आहे। तर कंपनीचे मालक गजानन इटोलीकर हे भाड्याच्या घरात राहत आहेत। भवानी एंटरप्राइजेसने यंदा 11 फेब्रुवारीला 12x15ची चटई खरेदीचा प्रस्ताव आयुक्तालयाला दिला होता। तर आयुक्तालयाने 13 फेब्रुवारीला तो प्रस्ताव सादर केला। खरं तर भवानी एंटरप्राइजेस ही कंपनी वायर बनवणारी होती। पुढे वायर बनवणं बंद करून शालेय विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे ही कंपनी बनवत होती। त्यानंतर 2 वर्षांपासून ही कंपनी बंद असल्याचं कळतंय। असं असताना 15 फेब्रुवारीच्या आत खरेदी करण्याच्या भानगडीत भवानी एंटरप्राइजेसला चटई खरेदीची 1,80,62,000ची ऑर्डर देण्यात आली। भवानी एंटरप्राइजेस कंपनीचा बोर्ड नाहीये आणि मालक इटोलीकर कोणतेही व्यवहार पाहत नाहीत। तर औरंगाबादमधील कुणीतरी पारखे नावाचे गृहस्थ पाणीपट्टी, लाईट बिल आणि टॅक्स भरण्याचा व्यवहार बघतात। त्यामुळे बंद कंपनीला अचानक 2.25 कोटीचं कंत्राट कसं काय मिळालं याबद्दल सध्या आश्चर्य व्यक्त होतंय। 2 वर्षापूर्वी मुंबईच्या साहेबांना इथं काम घेतलं होतं। त्याच्याकडे जिल्हा परिषदचं काम आहे। टेबलचा कारखाना चालू केला त्यानं 2 वर्षापूर्वी, 1 वर्ष चालवला, त्यानंतर मग तेव्हापासून बंद आहे 2 वर्षापासून।